नमस्कार शेवगा शेतकरी बांधवांनो, मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके आपलं सहर्ष स्वागत करतो व विजयादशमीच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हा माझा शेवगा प्लॉट 1 एकराचा। मागच्या 21 सप्टेंबरला आपण याच्यात बेसल डोस भरलेला आहे। त्यानंतर असा सुंदर प्रकारे वाढ होत आहे। आज आपण याचे वरून एक विधभर 5-6 इंचापर्यंत शेंडा कट करून एक स्प्रे घेणार आहोत। स्प्रेमध्ये M45 इमॅमॅक्टिन ह्या 2 गोष्टी ठेवून स्प्रे घेणार आहोत। आणि ज्या शेतकऱ्यांचा सुद्धा लागवड करून आता 4 महिने 5 महिने होत असेल, त्यांनी सुद्धा थोडं का होईना खत भरून घ्यावे। आणि ज्या शेतकऱ्यांचे जुने प्लॉट आहेत 1 वर्षापेक्षा जास्त झालेले, त्यांनी सुद्धा आता बेसल डोस भरायला काही हरकत नाही। कारण आता मान्सून परत झालेला आहे। उद्या परवा 2 दिवस थोडासा पाऊस सांगितलेला आहे, पण ते पाऊस फायद्याचाच राहील। M45चा फायदा उद्या असा होईल की हे जे आता कोमेजून जात आहेत हे अशा पद्धतीचे, कारण वातावरणाच्या जोडावर आता आपण आहोत। एक तर टेम्परेचर आहे आणि रात्रीला थंडी पडत आहे थोडी, त्यामुळे कोवळे शेंडे जे राहतात आणि झालेला भरपूर पाऊस यामुळे झाडच ट्रेसमध्ये राहते। ट्रेसमधून निघण्यासाठीच आणि हे थांबतेच, झाडाला स्प्रे आवश्यक आहे। आतापर्यंत झालेला अति पाऊसच होता आणि आता अचानक पाणी बंद झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं झाड तणावात राहतेच। हा आपला शेवगा प्लॉट। परत एकदा आपल्याला विजयादशमीच्या दशहऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।